तुमचा अॅन्युअल इन्कम असेस करून कुठली टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो. एक 31 इयरचा एक व्यक्ती माझ्याकडे आलेला. त्याचं मंथली इन्कम 1.4 लॅक्स होता. 45,000 ची एस-आय-पी चालू होती. त्याला आम्ही 4 ऑप्शन्स दिले. पहिले 2 ऑप्शन प्युअर टर्म होता. दुसरे ऑप्शन टर्म प्लस युनिट. प्युअर टर्म म्हणजे काय? तुम्ही जो प्रीमियम भरता, तो प्रीमियम भरल्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट 0 असते. जेव्हा तुम्ही टर्म प्लस युलिप भरता, तुम्ही जेव्हा प्रीमियम भरता, तुम्हाला एक मॅच्युरिटी अमाऊंट येते, जी टॅक्स फ्री असते. लेट्स अज्युम 1,09,000चा त्याने समजा प्रीमियम घेतला, विच इज 9K पर मंथ. आता 45,000 त्याची एस-आय-पी आहे, 9,000 रुपये प्रीमियम आहे. म्हणजे साधारण 20% तो इन्शुरन्सला अलोकेट करतोय, विच इज फाईन. मी बघतो की लोक इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट म्हणून घेतात, विच इज कम्प्लिटली रॉंग. म्युच्युअल फंड्स वेगळं ठेवा, टर्म प्लस युनिट वेगळं ठेवा. या केसमध्ये तुम्ही जस्टिस करताय तुमच्या प्रीमियम्सला. दिस इज प्रॉपर अलोकेशन ऑफ फंड. तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे, तर फॉर्म भरायची गरज नाहीये. माझ्या टीम मेंबर अपूर्वाला तुम्ही डायरेक्ट कॉल करून इन्शुरन्स काढू शकता. नंबर तुम्हाला फ्लॅश होईल. थँक्यू.